आज उरण ईश्वरपूर या ठिकाणी दिल्लीमध्ये ज्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाळवा तालुक्यातील विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी पदवीधरचे असो किंवा कॉलेजचे विद्यार्थिनी असो त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शने या ठिकाणी करण्यात आली किंवा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। मोठ्या पद्धतीचा जनसमुदाय विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत किंवा त्या पक्षाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत काही युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची नक्की या आंदोलनाबाबतची नक्की भूमिका काय आहे। आता मगापासून सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे आणि तुम्हीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, काय नक्की भूमिका आहे? आता काय जे देशामध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यावरती पोलिसांनी हल्ला केला किंवा या सरकारने या विद्यार्थ्यांच्यावर हल्ला करायला ज्या पोलिसांना अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं खऱ्या अर्थाने इथं आलेलो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या तालुका हा क्रांतिकारिकांचा तालुका आहे। या क्रांतिकारिकांच्या तालुक्यामध्ये संघर्ष करणारी सर्व ही लोक आहेत आणि ह्या इथले विधान परिषदेचे आमदार आदरणीय सदाभाऊ खोत यांनी जे विद्यार्थ्यांना अतिरेकी हे अपशब्द वापरला त्याच्या निषेधार्थक आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांनी माफी मागावी विद्यार्थ्यांची, यासाठी आम्ही या इथं आंदोलनाला सर्वजण आम्ही बसलेलो आहे। अनेक काल विद्यार्थ्यांनी आवाहन केल्यानंतर आम्ही सर्वच लोक तालुक्यातील त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलो। सर्वच त्यामध्ये सर्व पक्षाची लोक होते। आम्ही यामध्ये पक्ष वगैरे काय इन्व्हॉल्व न करता आम्ही सर्वसामान्य युवक विद्यार्थ्यांच्या पदवीधरांच्या या सर्वांच्या लोकांसाठी आम्ही इथं आज इथं सर्वजण उपस्थित राहिलेलो आहे। आणि माझी सदाभाऊ खोत यांना विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांची जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन इथं चालू राहणार आहे। त्यांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांची माफी मागावी। त्यांनी सुद्धा अनेक वेळा आंदोलन मोठी केलेली आहेत, त्यांनासुद्धा आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं आंदोलन करायचं त्यांना माहिती आहे। ते परवा म्हणले की आम्ही त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल, तर त्यांनीसुद्धा इथं येऊन आम्हाला जर ट्रेनिंग दिलं कशा पद्धतीनं आंदोलन करायचं ते सुद्धा आम्ही इथं बसून करू। पण आमची त्यांना हात जोडून विनंती एवढीच आहे की त्यांनी आम्हाला काय शिकवा येते इथून शिकवा, पण किमान विद्यार्थ्यांची तरी तुम्ही माफी मागा, एवढीच या निमित्तानं तुमच्या चॅनलच्या वतीनं माझी विनंती त्यांना आहे। त्यांनी याच्या बाबतीमध्ये सुद्धा भूमिका स्पष्ट त्यांची केलेली आहे। ते असं म्हणतात की विद्यार्थ्यांना मी दहशतवादी म्हटलं नाही किंवा आतंकवादी म्हटलं नाही, मी जे महाविकास आघाडीचं सरकार आहे किंवा त्यांच्यातले जे पक्ष आहेत ते पक्ष कुठंतरी दहशतवाद निर्माण करतायत अशा पद्धतीचं मी वक्तव्य केलं होतं। हे अगोदर तुम्ही बोलायचं विद्यार्थ्यांना हे आतंकवादी आहेत त्यांना हे करा म्हणून सांगायचं आणि परत सर्वासर्व करायचे की मी महाविकास आघाडीला बोललो म्हणून, म्हणजे तुम्ही अगोदर विद्यार्थ्यांना बोलला। आता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यामध्ये आता तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी आंदोलन चालू आहेत। ते आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती नाहीत तर सदाभाऊ खोत यांना आता काल मी कोल्हापूरचं आंदोलन बघितलं तर तिथं त्यांना चप्पल मारलेलं आहे त्यांच्या फोटोला। मग अशी हे मग का चालू आहे तर तुम्ही तसं बोलला नसा, ठीक आहे आपल्या तालुक्यातली लोक जर तुमचं तसं वाटत असेल तर मग अनेक जिल्ह्यामध्ये होते ती कशासाठी व्हायला तुमच्या विरोधात आंदोलन। तुम्ही हे सर्वासर्वी करणं बंद करा। त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही विद्यार्थ्यांची तुम्ही माफी मागा। आम्ही काही पक्षाचे जरी पदाधिकारी असलो तर शेवटी आज तालुक्यामध्ये जी युवक असतील विद्यार्थी असतील शेवटी आमचीसुद्धा मुलं आहेत, ते सुद्धा आज उद्या पदवीधर होतील, ते त्यांनासुद्धा उद्या हे शिकायचं का तिने की एक आमदार विधान परिषदेचे जर आमदार अतिरेकी जर म्हणत असतील मग हिने आजपर्यंत जिने आंदोलन केली मग हे पण अतिरेकी होते का? मग हे अतिरेकी असताना भाजप सरकारमध्ये यांना मंत्री केलं, परत विधान परिषद आणि परत एकदा आमदार केलं, मग हे कशासाठी चाललं आहे हे आम्हाला या निमित्तानं बोलायचं आहे। या निमित्तानं काय भूमिका आहे? आदरणीय सदाभाऊ खोत यांनी या दिल्लीमध्ये जंतर मंतरवर बसलेल्या विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हणून संबोधन, जर दिल्लीमध्ये लोकशाहीच्या मार्गानं विद्यार्थी आंदोलन करत असतील त्यांना जर अतिरेकी म्हणत असाल मग ज्यावेळी तुम्ही आंदोलन करत होता त्यावेळी तुम्ही देखील अतिरेकी होता का? अशा अतिरेक्याला भारतीय जनता पक्ष आमदार करतो का? त्याच अतिरेक्याला भारतीय जनता पार्टी या राज्याचं मंत्री करतो का? असा सवाल मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे। हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा वाळवा तालुका आहे, इंग्रजांना पळवून लावणारा हा वाळवा तालुका आहे। त्या 1947 साली आपला भारत देश ज्यावेळी स्वातंत्र्य झाला
आज पुन्हा एकदा या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पारतंत्र्यात गेल्यागत आज देशातील सर्वसामान्य नागरिकाला वाटतं आहे. पण खरंच देश स्वातंत्र्यात असता तर त्या दिल्लीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज झाला नसता, अतिरेकी असं विद्यार्थ्यांना सदाभाऊनी संबोधलं नसतं. जर विद्यार्थी अतिरेकी असतील तर तुम्ही इथं यावं. 108 हुतात्मे या चौकामध्ये झाले. त्या चौकामध्ये आज सर्वपक्षीय वाळवे तालुक्याच्या वतीनं ठिय्या आंदोलन आहे. जोपर्यंत आदरणीय सदाभाऊ खोत या विद्यार्थ्यांची, देशातील विद्यार्थ्यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन आमचं या ठिकाणी चालूच राहील. जर विद्यार्थी अतिरेकी असतील आणि जर ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका जी आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शिवाजी चोरमुल आहेत. काय नक्की भूमिका या आंदोलनासंदर्भात? आज नेट पेपर फुटीच्या विरोधामध्ये अखंड देशामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्यामध्ये, युवकांच्यामध्ये तीव्रता नाराजी आहे. आज खऱ्या अर्थाने हे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून आज विद्यार्थ्यांच्या सातत्यानं नेट पेपर असून दे, वेगवेगळे पेपर असून दे, आज त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर खेळण्याचं पाप त्या ठिकाणी हे सरकार करत आहे. आज एक प्रश्नपत्रिका 30-30, 50-50 लाख रुपयाला विकली जाते असे हे विद्यार्थी बोलत आहेत. आज खऱ्या अर्थानं आपल्यावर अन्याय झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळावा यासाठी हे विद्यार्थी जंतर मंतर मैदानावरती गेल्यानंतर ह्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना त्या ठिकाणी रक्तबंबाळ होईपर्यंत त्या ठिकाणी मारहाण केलेले. आज 2019ला ह्या सरकारनं बेटी बचाव बेटी पढावचा नारा दिला होता आणि ह्या देशातील बेटीवर अन्याय झाल्यानंतर जंतर मंतर मैदानावरती आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपल्या देशाची बेटी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बेटीला निवस्त्र होऊपर्यंत या सरकारने त्या ठिकाणी मारहाण केलेले आहे. याआधी यापेक्षा वाईट शोकांतिका या देशाने याआधी कधी पाहिली नसेल. आज खऱ्या अर्थाने ह्या सरकारमधील मित्रपक्ष या आपल्या तालुक्यातील विधान परिषदेचा हा बेटा म्हणतो की जंतर मंतरवर मैदानावरती विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांना आतंकवादी, दहशतवादी अशा पद्धतीनं आरोप करत आहेत. आज ह्या देशाच्या बेटीला हा जर बेट्या जर घावला तर ह्या बेट्याचे कपडे फाटूपर्यंत ह्या देशाची बेटी त्या ठिकाणी फाटूपर्यंत ह्याला मारल्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसणार नाही. आज मला एकच तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. आज मुंबई युनिव्हर्सिटीतील मुख्य संचालक सलगर म्हणून आहे. त्या सलगरवरती खऱ्या अर्थानं अधिवेशनामध्ये अनिल परब यांनी अनिल परबांनी बाजू मांडलेली आहे की चंद्रकांत दादा पाटील आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री महोदय आहे. या राज्यातील 14 कोटी जनता त्यांच्याकडे एक पारदर्शकता, सुसंस्कृत नेता म्हणून बघितलं जातं. आज अनेक विद्यार्थ्यांचा आदर्श चंद्रकांत दादा आहेत, पण आज त्या सलगरला पाठीशी घालण्याचं काम ह्या चंद्रकांत दादांनी केलेलं आहे. मुख्य आरोपी चंद्रकांत दादा आहे आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि खालच्या टीमवर म्हणजे बाकीचे शिक्षक कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. मग तुमची कृपा त्या सलगरवर का? मला एकच चंद्रकांत दादांना म्हणायचं आहे, खऱ्या अर्थानं पारदर्शकता तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे. या सलगरवरती कायदेशीर कठोर कारवाई करून तुम्ही आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आदर्श खऱ्या अर्थानं पुढे ठेवायला पाहिजे. आज विद्यार्थ्यांची अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि लाखो विद्यार्थी तुम्हाला ह्या पुढे जर त्यांच्यावर जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर तुम्हाला हे विद्यार्थी कदाही माफ करू शकणार नाहीत. आज खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेचा विचार करून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आज सत्तेचा दुरुपयोग करून काही काळ तुम्ही विद्यार्थिनीचा आवाज दाबू शकला, पण 2029ला या देशातील विद्यार्थी, या देशाची बेटी तुम्हाला सत्तेवरच्या खुर्चीवरून त्या ठिकाणी खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही. नक्कीच आता ह्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी पाठिंबा दिलेलाच आहे. मात्र आता हे आंदोलनाची जी भूमिका आहे ती बाहेर पडल्यानंतर तुमच्यावरती सुद्धा राजकीय टीका होईल की बाबाने हे जे आंदोलन सुरू आहे किंवा स्टेजवर बसणारी मंडळी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. हे आंदोलन राष्ट्रवादी पुरस्कृत आहे असं शक्यता आहे, म्हणजे टीका करणे नाही. तुम्ही मगाच्यान बघितलं असतं, पंचायत समितीपासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, युवती या आंदोलनामध्ये सहभागी झाले. मगाच्यान कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने त्या ठिकाणी, नेते मंडळाने त्या ठिकाणी भाषणं केली नाहीत. सर्वसामान्य युवती, विद्यार्थ्यांनीच आवाज उठवलेला आहे. त्यामुळे ही सर्वसामान्य जनमानसांचे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा हा ह्याच्यावरती सरकारवरती रोष आहे. ह्यात कसलीही राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा नाही.
देशामध्ये आत्ताची व्यवस्था पाहिली तर काही दिवसांपूर्वी युवकांना आणि विद्यार्थ्यांना कॉक्रोच म्हणून संबोधलं गेलं. ह्या संबोधण्यामुळं देशाची व्यवस्था कुठं नेऊन ठेवली आहे हा प्रश्न खरंच माझ्यासारख्या युवकाला आणि विद्यार्थ्यांना पण पडतो आहे. ह्या आंदोलनाचं स्वरूप म्हणजे अभिजित दिपके नावाचा एक USला शिकणारा विद्यार्थी होता. त्यानं सुरुवात केली आणि कॉक्रोच जनता पार्टीचं सुरुवात केल्यानंतर त्याला फॉलोअर्स म्हणजे प्रतिसाद ह्या देशामधून चांगला मिळाला. सुरुवातच तिथून झाली की त्याला जो प्रतिसाद सोशल मीडियामध्ये मिळायला लागला त्यामध्ये ह्या भाजपवाल्यांनी किंवा सरकारमधल्या लोकांनी हा पाकिस्तानमधून मिळणारा पाठिंबा आहे किंवा काय अशी सुरुवात केली. आज तसं बघायला गेलं तर जंतर मंतरवर जे गेले 30-32 दिवस झालं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये अगदी लोकशाही मार्गानं संविधानाला धरून हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरू आहे. ते म्हणजे नीट पेपर फुटी प्रश्न. आणि ह्या प्रश्नावर ज्यावेळी आंदोलन सुरू असताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणि अंगावर काटा येतो आहे की त्या विद्यार्थ्यांच्या अंगावर लाठीचार्ज केला गेला. अक्षरशः 12 ते 16 वर्षाच्या मुलींना कपडे फाटस्तोपर्यंत मारलं, रक्ताबंबाळ होईपर्यंत मारलं. म्हणजे याचा कुठंतर रोष हा सगळीकडे सुरू आहे. आणि सुरू असताना त्या तालुक्यातले जे आमदार आहेत सदाभाऊ खोत यांनी ह्या मुलांना संबोधित केलं की तुम्ही आतंकवादी आहात. शिवाय देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तुम्ही राजीनामा देऊ नका असं म्हणतायत. जर तुम्हाला खरंच आतंकवादी वाटत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना. आणि मग ह्यातले होम मिनिस्टर काय करतात म्हणजे अमित शहा काय करतात. एवढे सर्व आतंकवादी येऊन भारतात जर आंदोलन करत असतील तर मग अमित शहा काय करतात. म्हणून आम्हाला ह्या विद्यार्थ्यांचा रोष एवढाच होता. गेले कित्येक दिवसापासून हे विद्यार्थी आज जर तुम्ही आंदोलन बघितलं हा फक्त विद्यार्थ्यांचा नाही तर पालकांचाही रोष आहे. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूमजवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.